आमदार चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहतोय। ॲडव्होकेट विशाल दादा मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली स्पर्धा। या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात होते, कारण ज्या प्रकारचे सामने, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळते, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली ही स्पर्धा। आणि या स्पर्धेतला आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सेमीफायनल, पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सायली 11 जिंतूर वर्सेस शिवांश 11 पैठण या दोन संघादरम्यान प्रथमतः नाणेफेक झाले। नाणेफेक जिंकले गेले ते सायली 11 जिंतूर संघाने आणि नाणेफेक जिंकल्याच्या नंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। स्पर्धेमध्ये काल जे सामने आपण पाहिले गेले, त्या स्पर्धेमध्ये काल क्वार्टर फायनलच्या चारही सामन्यामध्ये जे 4 सामने झाले होते, त्या चारही सामन्यामध्ये चेसिंग झालंय। परंतु आता वेगळं प्रेशर आहे, कारण सेमी फायनलचा सामना, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या जी मानाची स्पर्धा आहे, या मानाच्या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाईल। त्यामुळे रंगत मैदानाच्या आतमध्ये लढली जाते। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम जालना अमोल साळवे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला सूरज। सूरज बद्दल बोलायचं झालं गेलं तर सूरज या स्पर्धेतला म्हणजे आमदार चषक 2026 ची जी स्पर्धा आहे, या स्पर्धेतला हायेस्ट रन गेटर आहे। पहिला चेंडू फटका सूर्य खेळला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार का? पोहोचलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, सुंदर क्षेत्ररक्षण देखील झाले आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा देखील लागल्या गेल्या आहेत। सुरुवात झाली आहे, धाव फलकावरती 2 धावा लागल्या गेल्या आहेत। आमदार चषक 2026 या स्पर्धेतला पहिला सेमीफायनल, पहिला चेंडू इथे गोलंदाज संभाजीनगर एक्सप्रेस ज्याला म्हणला जातो तो आतिफ कडून इथे टाकला गेलाय। पहिल्या चेंडूवरती 2 धावा अमोलच्या बॅट मधून निघाल्या गेल्यात। पुन्हा एकदा आतिफ धावतोय। यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि संघाला लागलाय द मॅच। अमोल साळवे, मॅन फ्रॉम जालना, बॅक टू द पवेलियन। साळवे एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालेला, तो आयकॉन खेळाडू ते बाद झालाय। दांडी गुल झाली आहे तिथे, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। कोण, मयूर आहे का कुणाल? कुणाल आलाय फलंदाजीसाठी, कुणाल आलाय, बाद झालाय तो संघाचा आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम जालना, मोठं नाव, संभाजीनगर परिसरातील क्रिकेटिंग जगतातलं मोठं नाव अमोल साळवे इथे मात्र तंबूत परतोय। त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल येताना आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर संभाजीनगरचा आतिफ। सुंदर चेंडू डिलिव्हर केला गेला आणि संघाला मोठा हादरा दिलाय। सुंदर गोलंदाजी सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात, इथे मात्र सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती 2 आले, त्यानंतर मोठा विकेट। पुन्हा एकदा आतिफ आणि समोर असेल तो कुणाल। जमलेल्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या आमदार चषकामध्ये उपस्थित झाल्यामुळे त्यांचा आयोजन कमिटीच्या वतीनं, ॲडव्होकेट विशालदादा मित्रमंडळाच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कारण भोकरचे प्रेक्षक म्हणजे या टुर्नामेंटची शान आहेत, या स्पर्धेची शान आहेत।
कारण त्यांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच ही स्पर्धा वर्षानुवर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव करते. एक वेळ असेल की पूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचं नाव झालेलं आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर आतिफला पाहतोय. आतिफने पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच खर्च केल्या, परंतु त्यानंतर मोठा विकेट मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो कुणाल. यावेळेस सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट जर मुजाहिदचा झाला असता तर कुणालला इथे मात्र तंबूत परतावं लागलं असतं. झालेला नाहीये. एक धाव कुणाल. इथे मात्र कुणालचं देखील धावाचं खातं उघडलं गेलंय. अमोल 2 चेंडूवरती 2 धावा करून बाद झालाय. परंतु आता मी सांगत होतो की या स्पर्धेमधला हायेस्ट रन गेटर, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा बनवल्यात, तो मॅन फ्रॉम पैठण सूरजला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर आयकॉन. रिवर्स फटका फसलाय आणि सूरजला देखील इथे तंबूत परतावं लागते. डीजे सूरज, आज प्रजासत्ताक दिन होता भाऊ. आज जर आबाळाकडे पाहिलं गेलं तर सूरज चमकत होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये पैठण संघाचा सूरज मावळलाय. सूरज तंबूचा रस्त्याकडे जाताना आपण पाहतोय. धावाचं खातं देखील उघडलेलं नाहीये. मी सांगत होतो की या स्पर्धेतला हायेस्ट रन गेटर होता, परंतु आजच्या सामन्यामध्ये एकही धाव न काढता तो बाद झालाय सूरज. त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतंय नवीन फलंदाज मनोहर येतोय का? मनोहर आहे का? मयूर येतोय. मयूर जर पाहायला गेलं तर कालच्या सामन्यामध्ये थोडीशी चांगली फलंदाजी मयूरकडून देखील आपल्याला पाहायला मिळाली. ती छोटीशी पारी होती, परंतु चांगली पारी होती. सामन्याला विजय देखील मिळवून दिला होता, परंतु ते दिवस वेगळा होता. आज दिवस वेगळा आहे. पुढचा चेंडू आयकॉन. आतिफ मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळ. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव देखील पूर्ण झाली आहे, परंतु या षटकामध्ये आतिफने काय गोलंदाजी केली आहे. आयकॉन खेळाडू म्हणून आला नाही. आयकॉनिक गोलंदाजी आतिफची आपल्याला पाहायला मिळाली आहे. कालचा त्याचा पहिला सामना होता या मैदानावरती आणि आतिफने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता फलंदाजीमध्ये. आणि आज पाहतोय आतिफ गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात 2 धुरंधरांना इथे बाद केले पैठण संघाच्या. पुन्हा एकदा आतिफ तयार होतोय आणि समोर असेल तो कुणाल. रिवर्स पुन्हा एकदा फटका फसला होता, परंतु शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं जाईल. डॉट चेंडू पाहायला मिळतो. इथे षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ते 2 गडी बाद, केवळ 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद. मी आताच एक गोष्ट सांगितली होती की फलंदाजीमध्ये सूरज या स्पर्धेमधला हायेस्ट रन गेटर आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर मुजाहिद या स्पर्धेमधला हायेस्ट विकेट टेकर आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट ज्याने मिळवल्या तो मुजाहिद गोलंदाजी मार्कला. आणि स्ट्रायकर एंडला असेल तो मयूर. मयूरच्या बॅट मधून आलाय फटका आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. विजय मंचावरती आहे मी.
स्टेजवरती. या 6 धावाच्या सहाय्याने मयूर शेळकेच्या क्रिक हिरोज वरती तब्बल 5000 धावा पूर्ण झालेत. चौकार आहे का? चेक करा म्हणे. जे आपण मंचावरती ट्रॉफ्या पाहतोय, जे चमचम त्या ट्रॉफ्या आपल्याला दिल्या गेल्या आहेत, त्याचे सौजन्य आपल्याला लागले गेले आहे जगदंबा हार्डवेअर याचे ओनर श्री गणेश जाधव सर यांच्याकडून ते ट्रॉफ्याचं सौजन्य आपल्याला लागले गेले. आणि त्याचबरोबर जे सर्व टीम जर्सी म्हणजे खेळाडू ज्यांनी जे जर्सी परिधान केली त्या जर्सीचं सौजन्य आमचे मित्र अमोल शहाणे ज्वेलर्स सन्स यांच्याकडून ते जर्सीचं देखील सौजन्य आहे. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, अमोल शहाणे असतील, षटकार आहे तो, अमोल शहाणे असतील आणि गणेश जाधव सर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचे. चला, पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले तर आकाश दादा श्रीसागर यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. मयूरच्या बॅट मधून रिवर्स षटकार आलाय. पुन्हा एकदा रिवर्स फटका फसला होता, परंतु चेंडू मात्र जातोय. आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय शहाणे ज्वेलर्स अँड सन्स चौकार. चौकार आलाय. मयूर डाव सवरण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा समोर फटका मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. बघूया, 1 धाव तिथे पूर्ण आणि 2 धावा देखील इथं पूर्ण करताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी या षटकात, मात्र चांगली फलंदाजी करताना आपण मयूरला पाहतोय. तुषार, आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य तुषार, अमोल जिथं कुठं असतील त्यांना विनंती आहे की आडेदादाशी संपर्क करायचा आहे. जाऊया सामन्याकडे. आकुडत्या टप्प्याचा चेंडू, फटका सूर्य खेळला गेलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पडले सीमा रेषा पार. येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. चांगली फलंदाजी मयूर कडून या षटकामध्ये अद्याप तरी पाहायला मिळाली आहे, परंतु पुरेशी राहील का? पुन्हा एकदा धावतोय मुजाहिद मयूर साठी. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा फटका मिस झाला. इम्रानचा झेल घेण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु इथे मात्र झेल झालेला नाहीये. पंचाचा इशारा येत नाहीये, याचा अर्थ या बॅटच्या स्वरूपातील धावा होत्या. नक्कीच तो झेल होता. झेल घेण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु दूरवरती राहिले ते इम्रान. तत्पूर्वी घेतली गेली ती 1 धाव. 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 21 धावा. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी डॉक्टर फिरोज इनामदार नवनिर्वाचित नगरसेवक यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गच्चा चेंडू, फटका सूर्य खेळलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडवलाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. बेस्ट बॉलर या स्पर्धेसाठी तब्बल 7,001 रुपयाचं पारितोषिक श्री विठ्ठल पाटील धोंडगे गट नेता नगर परिषद भोकर. बेस्ट कॅच 7,001 नगरसेवक नगर परिषद भोकर श्री अविनाश दादा वाघमारे. आणि त्यानंतर बेस्ट फिल्डर 7,001 श्री वेणू कोंडलवार तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनल साठी 7,001 ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे. बेस्ट बॅट्समॅन 7,001 श्री मॉन्टी रॅकावार शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर. आणि बेस्ट कीपर ऑफ द टुर्नामेंट 7,001 श्री श्रीपाद पटवेकर शहर उपाध्यक्ष भाजपा भोकर. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिले
शेख युसुफबाई नगरसेवक भोकर यांच्याकडून तब्बल 1,31,111. द्वितीय पारितोषिक 81,111. श्री दिल्ली पान्ना सोनवडे उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर 61,111. श्री शेख नाजिम सर गटनेते नगर परिषद भोकर आणि 41,111. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर यांच्याकडून राहणार आहे. आणि आपण पाहतोय मैदानावरती देखील पैशाचा भडीमार आहे. म्हणजे प्रत्येक चौकार षटकारासाठी पारितोषिक देताना आपण आयोजन कमिटी पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 2 गडी बाद 25 धावा. म्हणजे पहिल्या षटकात केवळ 4 धावा होत्या. 2 गडी देखील बाद झाले होते, परंतु त्यानंतर मात्र मयूर शेळकेने संघ डाव सवरण्याचं काम केलंय. 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्यात. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी मयूरकडून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता पाहतोय संघातील वरिष्ठ खेळाडू इम्रान खान असतील, सोहेल जिंतूरकर असतील, संघाचा आयकॉन आतिफ देखील असतील. आपण पाहतोय थोडंसं वार्तालाप करताना. आणि आमचे सोनारीचे मित्र बबलू उर्फ जावेद यांचं देखील आगमन झालंय. आणि पाहतोय गोलंदाजी मार्कवर मला वाटतं खिजर, म्हणजे आज नवीन खेळाडू यांच्या संघामध्ये तैनात केला गेला खिजर. खिजरच्या हातामध्ये संघाच्या कर्णधाराने चेंडू दिलाय. बघूया खिजर कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण मयूर मात्र मागच्या षटकापासून फॉर्म मध्ये आलाय. ते फॉर्म त्याचा बरकरार राहील का? पुन्हा एकदा सांगतो, ही स्पर्धा, या स्पर्धेचे जे लाईव्ह व्ह्यूवर जे बघितले गेले तर भरपूर प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन देखील, आणि आजच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण प्रेक्षक वर्ग पाहू शकता. खचाखच भरलेलं मैदान आहे. आणि काही वेळातच जेव्हा फायनलचा सामना चालू होईल तेव्हा मैदानावरती जागा सुद्धा नसणार आहे प्रेक्षकांसाठी. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की आपले सीट बेल्ट जागा निश्चित करा, सीट बेल्ट बांधून बसा, कारण हे मैदान काही वेळातच खचाखच भरणार आहे. आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण सोन्याबाबू भोसले देखील आपल्याला पाहायला मिळतील. डान्सिंग अंपायर, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव डान्सिंग पंच म्हणून ओळखले जाते, या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण सोन्याबापू भोसले, मॅन फ्रॉम सांगोला सोलापूर यांचं देखील मैदानावरती आगमन होईल काही वेळातच. परंतु सामना मात्र रंगतदार होतोय. पहिल्या षटकात 4 धावा 2 गडी बाद होते, परंतु त्यानंतर मयूर शेळके आणि कुणाल या 2 खेळाडूने डाव सवरण्याचं काम केले गेले. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 25 धावा आहेत. म्हणजे एक सन्मानजनक डिसेंट स्कोर धावपलकावरती पाहायला मिळते. आमचे वडगावचे मित्र अभि पाटील देखील यांचं आगमन झाले. त्यानंतर राजू पाटील असतील, चक्रधर पाटील असतील, यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. चला सामना चालू करायचा आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. बाळू कदम, विठ्ठल कदम उर्फ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. आपण पाहतोय जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेचे आयोजक आपण मंचावरती पाहतोय ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा, यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळत असलेली स्पर्धा. आणि ही स्पर्धा पाहतोय दिवसेंदिवस ही स्पर्धा उच्चांक गाठतीये. ज्या प्रकारे सामने देखील होत आहेत या स्पर्धेमध्ये, आणि ज्या प्रकारे आपल्याला प्रेक्षक वर्ग देखील लागला गेला आहेत, मान्यवर देखील उपस्थित आहेत, भरपूर मान्यवर उपस्थित आहेत. एकाचं नाव घेणे तर खूप वेळ जाईल. सामना चालू करायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावरती आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय नांदेडचे जे मिताली क्रिकेट अकॅडमी आहे, मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर श्री नंदकुमार कृष्णोरी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी जे क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला गेला आहे. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं धन्यवाद. आणि जमलेल्या प्रेक्षकांचं देखील खूप खूप स्वागत आहे. आणि आमच्या आयोजन कमिटीला ज्यांचा हातभार लागलाय, ज्यांचं मोलाचं योगदान लागलंय, त्यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. कारण त्यांच्या संकल्पनेमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा उच्चांक गाठतीये. जाऊया सामन्याकडे. सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर खिजर, इनायत भाई बराबर आहे ना? खिजर गोलंदाजी मार्कवर आलाय. आणि स्ट्रायकर एंडला असेल तो मयूर शेळके. मयूरने मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. बघूया या षटकामध्ये काय करेल. दूरवरती टाकला गेला, तेज तर्रार चेंडू, आणि ते मात्र पहिल्या चेंडूला पाडवलंय. दीप थर्ड मॅन, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय शान ज्वेलर्स अँड सन्स खणखणीत दणदणीत चौकार.
किजरच्या इथे मात्र पहिल्या चेंडूवरती तेज तर्रार चेंडू होता, खूप वेगाने टाकलेला चेंडू होता, केवळ दिशा दाखवली, चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू अगदी बॉडीवरती टाकला गेलेला, हलक्या हाताने तिथे खेळला गेलाय. जोपर्यंत मुजाहिद क्षेत्ररक्षण करेल एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. चांगली फलंदाजी, दिमागदार फलंदाजी या षटकामध्ये आपल्याला मयूरकडून देखील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर एकेरी धाव, म्हणजे मोठ्या खेळाडूचं लक्षण येते आपल्याला पाहायला मिळते मयूरच्या बॅटमधून. परंतु कुणाल काय करेल, कुणाल अद्याप तरी हे शांत आणि संयमी फलंदाजी करतोय. व्हॉट अ शॉट, फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. चला, त्या जे एंट्री पॉइंट आहे तिथं कोणी गाड्या लावायचं नाहीये, सर्वांना विनंती आहे तिथं गाड्या कोणी लावायचं नाहीये. कॅमेरामन थोडंसं फोकस करा. जे मैदानावरती फलंदाज येतोय, ज्याच्या हातामध्ये बॅट आहे, रेड कलरची कॅप घालून आलेला मैदानावरती फलंदाज, मॅन फ्रॉम नांदगाव, गाव नांदगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, आणि या नाशिकचा हा प्लेयर आज आपल्या मैदानावरती पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारेल का? ज्याला नांदगावचा बाहुबली म्हणला जातो तो वैभव जाधव. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती वैभवने, ती फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? या संघातील फलंदाजीचा सर्वात वरिष्ठ खेळाडू पाहिलं गेलं तर या स्पर्धेमधला क्लीन हिटर वैभव जाधव, आणि समोर आहे तो खिजर. वैभवसाठी हा चेंडू हलक्या हाताने सन्मानपूर्वक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळला गेला आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. वैभव जाधव या खेळाडू बद्दल जास्त सांगायची गरज नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये सर्वांनी त्याची फलंदाजी पाहिली. एक सामना असा होता की 18 चेंडूमध्ये 64 धावांची गरज होती, तेव्हा केवळ 12 चेंडूमध्ये 64 धावा पार केल्या होत्या वैभवने. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस हिट झालेत मयूर. अगदी पुढे टाकलेला चेंडू, गोलंदाज देखील खिजर देखील पाहतोय थोडेसे निराश आहेत, कारण अगदी स्टंपच्या जवळून गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. दोन्ही संघासाठी हे षटक मात्र सन्मानपूर्वक राहिले. चौकार देखील पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर विकेट देखील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 35 धावा, 3 गडी बाद. जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11.67च्या सहाय्याने धावा बनवल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना सांगू इच्छितो, खेळाडूंना सांगू इच्छितो की रणनीती आखली गेली आहे जिंतूरच्या संघाकडून.
कारण आतिफचं षटक शिल्लक ठेवलं. पहिल्या षटकात 4 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. आता आतिफला आणलंय कारण फलंदाजीसाठी आहे तो वैभव जाधव. या वैभव जाधवच्या समोर आता आतिफ आहे, म्हणजे आयकॉन वर्सेस आयकॉन. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आयकॉन गोलंदाजी करेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा आयकॉन फलंदाजी. आतिफच्या समोर बॅक टू द बॉलर फटका खेळला गेला, अडवलं गेले तिथे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु पाहायला गेलं तर वैभव ज्या प्रकारे फलंदाजी करतो, आतिफ आणि वैभव या दोन खेळाडूबद्दल जर बोलायचं गेलं तर हे दोन्ही खेळाडू त्यांच्या भागामध्ये त्यांच्या परिसरामध्ये आयकॉन म्हणून खेळतात. एकमेकांचा चांगला खेळ माहिती आहे. आतिफ कशी गोलंदाजी करतो वैभवला माहिती आहे आणि वैभव कशी फलंदाजी करतो ते आतिफला माहिती आहे. आडव्या बॅटने फटका मिस हिट झालाय. क्षेत्ररक्षक मोईन धावतोय परंतु चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. 40 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत आणि या खेळपट्टीवरती धावा जेवढ्या धावा बनवल्या आहेत यावेळेस फटका सूर्य काय आणि काय पाहतोय शाहिद देशमुख यांचा वन ऑफ द बेस्ट ऑफ प्लाटून जेल. शाहिद देशमुख व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर दाखवा तो झेल एकदा पुन्हा दाखवला जाईल. मोठा खेळाडू वैभव जाधव बाद होताना आपण पाहतोय. थांबा चेक केलं जाईल. कॅच फेअर आहे का ते देखील चेक केलं जाईल. इट्स अ लुकिंग लाईक अ सेफ परंतु ते पुन्हा एकदा चेक केलं जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. पंचाने थर्ड अंपायरला इथे मात्र रेफर केलं गेलंय आणि इट्स टी आउट. वैभव बाद होतोय. ज्या खेळाडूकडे मोठी अपेक्षेनं शिवसेना पैठणचा संघ पाहत होता परंतु तो वैभव इथे मात्र तंबूत परततोय. वैभव बाद झालाय. या संघाचं वैभव गेलंय परंतु मनोहर नवीन फलंदाज मनोहर आहे का मयूर मनोहर आहे फैजान नाजिम शेख सर गटनेते नगर परिषद भोकर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय मंचावरती आगमन झालंय त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. आतिफ ज्या कामासाठी आतिफला बोलवलं गेलं होतं त्या आतिफने काम केलं गेलंय. फैजल बघूया पुन्हा एकदा कट शॉट खेळला गेला आणि ते मात्र कलाटणी देणारा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक कणकणीत दणदणीत चौकार. आलेले आमचे पत्रकार सर्व प्रेस बंधू त्यामध्ये पत्रकार जेबीएम पाटील असतील, पत्रकार अनिल डोयफोडे असतील, पत्रकार सुरेश चौधरी असतील आणि पत्रकार मनोज शिंदे सर यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. BSF
शेख महबूब सर यांना विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती यायचंय. भारतीय सैन्य दलातील बॉर्डर फटका पुन्हा एकदा फसलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. मयूर सुद्धा बॅक टू द पवेलियन. स्टेजवरती यायचंय. विनंती आहे की ते आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचा देखील येथे छोटेखानी सत्कार केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. शेख महबूब सर या सर. कारण आज पाहिले गेले तर प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपले वीर जवान यांची देखील उपस्थिती लागली. त्यांचं सुद्धा इथं आयोजन कमिटीच्या वतीनं छोटेखानी सत्कार केला जाईल. तोपर्यंत सरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. हे सामना मात्र इथे अडचणी सापडला. शिवांश इलेव्हन पैठण संघाकडून जर बोलायचं झालं तर हा सामना विसरण्याजोगा राहील. ज्या प्रकारची अद्याप फलंदाजी त्यांच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. कारण दयनीय अवस्थेमध्ये सापडलाय संघ. कारण 3.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 39 धावा आणि 2 गडी बाद देखील झालेत. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला गेला, आपण जसं पाहतो रोजच या प्रकारे सामने पाहतो, या धावफलकावरती 130 धावा देखील सेफ नाही आहेत. कारण ज्या प्रकारच्या धावा या खेळपट्टीवरती बनतात, परंतु आता इथे मात्र पाहिले गेले तर 3.2 षटकामध्ये केवळ 39 धावा आणि 2 गडी बाद देखील तिथे झाले. मी विशालदादा दंडवे, नाजिम शेख सर यांना विनंती करतो की जे BSF जवान आपल्यासोबत शेख महबूब सर आज योगायोग म्हणलं पाहिले तर प्रजासत्ताक दिन देखील आहे आणि त्यांचा सन्मान करणं म्हणजे एक सौभाग्य. कारण त्यांनी उपस्थिती लावली. बॅट्समॅन नेम देशमुख भाई पूछ क्या इनायत भाई. मनोहर एवढा वेळ मनोहर म्हणलो, 4 वेळेस निघाले नाहीत, आता निघालेत. असं असते बघा. मनोहर आणि फैजल हे 2 फलंदाजाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मिनाज. अरे 2.2 षटक झाले कसं काय. अच्छा इथे मात्र मिनाज एक तेज तर्रार गोलंदाज आहे. मिनाजचा पहिला चेंडू इथे मात्र सुरेख केवळ एकच धाव पाहायला मिळते. माफ करा, थोडंसं अपडेशन सांगतो, थोडंसं तांत्रिक टेक्निकल प्रॉब्लेम होता. स्कोर पुन्हा एकदा अपडेटेड आहे. 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक टाकण्यासाठी मीना झालाय. 45 धावा धावफलकावरती देखील लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू. गती पाहू शकता, गतीने ते मात्र बीट केलं गेले. थँक्यू सर. आपण पाहतोय जो संघ गोलंदाजी करतोय आमचे आर्यफो बालाजी चव्हाण सर आणि त्यानंतर विजय राठोड जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला गोलंदाजी करणारा संघ म्हणजे सायली 11 जिंतूरचा संघ अद्याप तरी चांगली गोलंदाजी करतोय. कारण ज्या प्रकारच्या धावावरती ते थांबवलं गेले, एक फलंदाजीचा मोठा संघ म्हणून ओळखला जाणारा सायली 11 जिंतूरचा संघ 45 धावा धावफलकावरती आहेत. 4.2 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा फटका पुन्हा मिस टाइम झाला. व्हॉट अ एफर्ट, काय प्रयत्न केला भाऊ, सुंदर अफलातून. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे या प्रयत्नासाठी. इनायत देशमुख, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. आणि हा संघ सायली 11 जिंतूरच्या संघाला कमी लेखू नका भाऊ. यांचे जे 11च्या 11 खेळाडू आहेत ते आयकॉन म्हणून खेळतात इतरत्र ठिकाणी. इम्रान खाला असतील, सोहेल जिंतूरकर असतील, शाहिद देशमुख असतील, खिजर असेल, इनायत असेल, सर्व नईम असेल, मोईन असेल, सर्व खेळाडू
आणि एका एका धावेसाठी ते प्रयत्न केला जातोय. मिनाज पुन्हा एकदा तेज तर्रार, परंतु यावेळेस मात्र पंचाचे हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली. एक अवांतर एक्स्ट्रा धाव धावपलकावरती लागले जाते. एक रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू सर्व संघांना असणार आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू सेमीफायनलमध्ये फायनलमध्ये अवेलेबल आहे. त्याची सर्व संघांनी नोंद करायची. चला पारितोषिक आले प्रेक्षकांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला गेला तर विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून 200 रुपये आणि जे तुळसाई कृषी सेवा केंद्र विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून 200 रुपये. म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला गेला तर 400 रुपये प्रेक्षकांसाठी राहणार आहेत. परंतु तो झेल फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्यावा लागेल. मध्ये जाऊन घेतला तर 400 वसूल केले जातील. बाहेरूनच घ्या. आणखी एक पारितोषिक आहे. शेख नाजिम सर यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. आणि त्यानंतर आकाश दादा श्रीसागर फेअर डिलिव्हरी यांच्याकडून देखील 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 2200 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार मारणाऱ्यास. परंतु सायली 11 जेंतूरचा संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहू शकता. अद्याप त्यांची फलंदाजी शिल्लक आहे, परंतु ज्या प्रकारे ते एफर्ट लावतायत त्या प्रकारचा एफर्ट इथे मात्र शिवांश 11 पैठण संघाला देखील लावावं लागेल. 47 धावा 5 गडी बाद धावपलकावरती धावसंख्या आहे. यावेळेस व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत शाने ज्वेलर्स अँड सन्स षटकार. फलंदाजीसाठी मनोहर आलाय आणि षटकार देखील आलाय. परंतु धावसंख्या जर पाहिली गेली तर 4.5 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा आहेत. या संघाचा संकट मोचक ठरेल का मनोहर? कारण ज्या प्रकारची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते, संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम येणारा नवीन खेळाडू मनोहर कडून पाहायला मिळेल का? परंतु मिनाजच्या गोलंदाजीवर फटका मारणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. कारण मिनाज ज्याला मराठवाडा एक्सप्रेस म्हणून म्हणलं जातं, तो मिनाज एक तेज तर्रार गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाच्या समोर देखील अगदी फ्रंट फूट समोर काढून षटकार मारला गेलाय. पुन्हा एकदा दिशा दाखवली. चेंडू जातोय आमच्या आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. समाप्तीनंतर 57 धावा. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू. या 18 चेंडू मध्ये किती धावा बनतील? मी पुन्हा एकदा सांगतो की 18 चेंडू मध्ये म्हणजे 12 चेंडू मध्ये 60 धावा होताना देखील आपण या मैदानावरती पाहिले आहेत. आणि ते काम याच संघाने केलं जो संघ फलंदाजी करतोय. ते पुन्हा एकदा रिपीट पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा सांगतो प्रेक्षकांना, या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध डान्सिंग पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सोन्या बापू भोसले देखील अवघ्या काही वेळातच मैदानावरती येणार आहेत. परंतु अद्याप भोकरचे सोन्या बापू मैदानावरती आहेत.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खिजरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 57 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर फैजान शेख. पहिला चेंडू फटका आलाय. फटक्यात होत वजन आणि धावा मिळतील. अर्धा डझन येतोय खणखणी दणदणीत षटका. ज्या प्रकारे चेंडू डिलेव्हर केला गेलाय गोलंदाजाने, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र षटकार आला गेलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या वाढली जाते. 63 धावा. किरीस का सुनने का गाना. डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तेज तेज चेंडू तेज चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक वर्ग बघू शकता खचाखच मैदान भरतंय. आता पाहिलं गेलं तर केवळ 12 वाजलेत आणि खचाखच मैदान भरलं गेलंय. पुढचा चेंडू एकदा फैजनच्या बाटमधून बेगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लेंथ परिवर्तन. या अगोदरचा चेंडू थोडासा आखुडता होता ऑफसाईडच्या दिशेमध्ये, परंतु हा चेंडू तेज तर्रार अगदी पुढे टाकला गेलाय. बॅटशी संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. थांबा 1 मिनिट थांबा, पुन्हा एकदा थांबवायचंय अंपायर. आणि सूचना असेल, जे आमच्या आयोजन कमिटीचा निर्णय असेल तो दोन्ही संघाला मान्यच करावा लागेल, कारण ज्या प्रकारची आयोजन कमिटी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या निपक्षपणामुळे ती प्रसिद्ध जी असलेली स्पर्धा आणि आयोजन कमिटी ट्रान्सपरन्सी पारदर्शकता यांच्या नियोजनामध्ये आणि आयोजनामध्ये पाहायला मिळते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, थोडंसं थांबायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकतो गोलंदाज. इम्रान भाई 63 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 6 टाकलं जात आहे. 1 मिनिट अंपायर, ते जे एल्बो गार्ड लावलं गेलं ना ते काढायचंय तुम्ही हातामधले. बॉलर अच्छा इनर आहे का, काढावं लागेल भैया प्लीज. एल्बो किती डिग्रीमध्ये बेंड होतोय काय होतोय ते दिसत नाहीये. प्लीज सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. परंतु प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. येलो
3 बॉल झालेत. 6व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 63 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये किती धावा बनवतील? आकिब सर, 1 मिनिट, आडे दादा बोलत आहेत तुम्हाला. एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते तुमच्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही आहे. तांत्रिक अडचण इथे कम्प्युटरमध्ये आलेत आणि तुम्ही इंजिनियर आहात, त्यामुळे एक तांत्रिक अडचण आहे, ते तुमच्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. ते आडे दादा तुम्हाला बोलत आहेत, ते बघून घ्या एकदा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतोय खिजर. फटका आलाय. खिजरच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. खिजर आणि समोर फलंदाज फैजान. फैजान जर पाहिलं गेलं तर 7 चेंडू मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय. आणि दुसरीकडे मनोहर 5 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चतुराई भरी गोलंदाजी. स्लोर 1 चेंडू. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज खिजरच्या गोलंदाजीमधनं धावसंख्या स्थिरावती 69 धावा. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकणं अद्याप बाकी आहे. गोलंदाजी करतोय खिजर, जे की वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक टाकतोय, शेवटचं षटक टाकतोय. पुन्हा एकदा मिस झालेत. प्ले अँड मिस. तिथे आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा मिस झालेत आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर षटक, चांगली गोलंदाजी. 2 षटकामध्ये 22 धावा खर्च करत विकेट देखील बाद केला गेलाय. डीजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मिनाज, ज्याला परभणी मराठवाडा एक्सप्रेस म्हणलं जात होतो, तेच तरार मिनाज, परंतु समोर आहे तो मनोहर गव्हाणे. मनोहरने देखील चांगली फलंदाजी केली आहे, परंतु अद्याप काम अपुरं आहे. गोलंदाजी मार्कवर देखील पाहिलं गेलं तर मिनाजसाठी विकेट महत्वाच्या आहेत. तेच तर्रार चेंडू, मिस टाइम झालेत. एक धाव तिथे पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय तिथे, रिस्की आहे आणि 2 धावा देखील इथे मनोहरनं पूर्ण केल्या गेल्यात. चेंडू पाहू शकता, गती पाहू शकता मीनाची. फलंदाज तयार होता, परंतु बॅट फिरवण्याच्या अगोदरच चेंडू मात्र बॅटशी येऊन लागलाय. ही आहे ती गती. त्या गतीने पुन्हा एकदा बीट केले गेले मिनाजने. सुंदर गोलंदाजी करतोय, दिमाखदार गोलंदाजी करतोय तो मिनाज. 71 धावा. पुन्हा एकदा फटका, मिस टाइम झाला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र जातोय. 1 बाउन्स इनटू द पॅन्स. येतोय जगदंबा हार्डवेअर खन
ताप्याचे सौजन्य ज्यांच्याकडून आम्हाला लाभले गेले जगदंबा हार्डवेअरचे मालक गणेश जाधव सर यांची देखील उपस्थिती इथे लाभली गेली आहे. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. अमोल शहाणे सरांना देखील विनंती करतो की आपण लाईव्ह सामना पाहत असाल तर आपण देखील यायचं. पुन्हा एकदा तेज तर्रार मिसफील्ड त्या दिशेमध्ये चेंडू अडवणं सोपं नाहीये आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौकार. 79 धावा दोन चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा मीना जातोय समोर मनोहर अद्याप तरी चांगली फलंदाजी आली. दोन चेंडूवरती दोन चौकार. पहिला डॉट होता डॉट नाही दोन धावा होत्या. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आहेत अडवलंय गेले आणि मिळतीये केवळ एक धाव. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्यामध्ये 80 धावा धावपलकावरती लागताना आपण पाहतोय. परंतु हे धावा या सामन्यामध्ये मिळत आहेत लागलेल्या ते पुरेशा राहतील का. दुसरीकडे पाहायला गेलं तर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. परंतु दुसरीकडे हेही लक्षात ठेवावं लागेल की हा सामना या महाराष्ट्राच्या नावाजलेल्या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना आहे. हे देखील प्रेशर असेल. जे प्रेशर आपल्याला पैठणच्या फलंदाजावरती पाहायला मिळालं होतं ते दुसरीकडे देखील असेल. 80 धावा. फैजानच्या बाट मधून आलाय हवाई हमला आणि चेंडूला पाडलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार येतोय कणकणीत दणदणीत षटकार. फैजान अजून आहे भाऊ. 10 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्यात फैजानने आणि मनोहरने 9 चेंडू मध्ये 23. सन्मानजनक धावसंख्या धावपलकावरती लागताना पाहतोय आपण. 86 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. जेव्हा वैभव जाधव नाणेफेक करत होते पैठण संघाचे कर्णधार त्यांनी सांगितलं गेलं होतं की 100 धावाचा वर बनवण्याचा प्रयत्न असेल आणि ते प्रयत्न सक्सेसफुल होईल का. पुन्हा एकदा व्हॉट अ बॅटिंग बाय फैजान शेख. चेंडूला पाडलाय पुन्हा एकदा बिग 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 हिट षटकार. समाप्तीनंतर आता धावा पाहायला मिळत आहेत 92. 92 धावा. फैजान शेखच्या बॅट मधून मीनाच्या समोर 2 बॅक टू बॅक षटकार देखील आलेत. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजी कोणाकडे देतील. अजून जर पाहायला गेले तर मुजाहिदचं देखील षटक आहे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 92 धावा आणि आपण पाहतोय मुनायच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया मुजाहिद या स्पर्धेमध्ये हायेस्ट विकेट टेकर आहे. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये जर 2 बॅक टू बॅक विकेट मिळवल्या तर सोहेल पठाण यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 1100. पहिल्या चेंडूवरती व्हॉट अ शॉट. मनोहरच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत षटकार. काय विनोद सर कोचिंग क्लासेस बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर 200 रुपयाने विशाल राठोड पोमनाळकर तुळसाई कृषी सेवा केंद्र यांचे ओनर यांच्याकडून 200 म्हणजे तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला गेला तर. गोलंदाजी मार्कवर मुजाहिदच्या पहिल्या चेंडूवर मनोहरच्या बॅट मधून षटकार आलाय
हे बघू शकता मनोहर अगोदर शपल होतोय. पुन्हा एकदा मिस टाइम, यावेळेस मिस टाइम झालेत मन त्याच्या खाली आणि संघाला लागला अगदी सोप्या चेंडूवरती मोठा हादरा. मनोहर सुद्धा बॅक टू द पवेलियन. और बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रदीप माळवे मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर सोहेल पठाण यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक मुजाहिदसाठी राहणार आहे. मुजाहिद धावतोय. प्रदीप माळवेच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका आलाय, परंतु तिथे मोठा क्षेत्ररक्षक आहे शाहिद देशमुख. एक धाव तिथे पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 99 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ज्याच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक षटकार आले होते, तिसरा जर आला तर नाजिम शेख सर आणि आकाश क्षीरसागर सर यांच्याकडून 2200 रुपयाचं पारितोषिक या चेंडूवरती जर षटकार फैजानच्या बॅट मधून आला गेला तर. 99 धावा गोलंदाजी मार्कवर मुजाहिदला देखील पारितोषिक आहे. विकेट मिळाले तर 1100 रुपये. परंतु मिस टाइम झालेत. गती परिवर्तन, क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ इथे खेळला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. मुजाहिदकडून एक चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण मुजाहिदला माहिती होते की पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणारच आहेत फलंदाज. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. आडव्या बॅटने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. बघूया स्ट्रायकर व एंडला जातील का नाही. 1 धाव इथे पाहायला मिळतीये, कारण इम्रान देखील एक चला खेळाडू आहे. खिजरचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि याबरोबर संघाच्या 100 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 100 ऑन बोर्ड. शिवांश 11 पैठण संघाच्या 100 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू प्रदीप माळवे समोर. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद. फटका खेळलाय. बघूया 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय, परंतु धावबाद व्हावं लागेल. केवळ 1 धाव आणि एका धावाच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या गेल्यात ते 101 धावा. आणि आता जिंकण्यासाठी सायली 11 जिंतूर संघाला निर्धारित 48 चेंडूमध्ये 102 धावांची गरज. ओव्हर टू यू डीजे. धोंडगे साहेब यांचं आगमन झालं आहे, त्यांचंही मंचावर हार्दिक स्वागत. त्यासोबतच ऋषिकेश स्वामी आमचे मित्र यांचंही व्यासपीठावर आगमन झालं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत. चालू द्या.
चालू केलं गेलंय. त्याचे आयोजक आमचे ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे मित्रमंडळ. आणि पाहतोय आपण मंचावरती प्रत्येक वेळी बिझी शेड्यूल असताना ॲडव्होकेट विशाल दंडवे आपला वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, एक एक गोष्ट जी लागते त्या गोष्टीचा पुरवठा अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये विशाल दादा दंडवे यांच्याकडून केला जातोय. म्हणजे म्हणतात ना की अर्थशास्त्राचा नियम असतो मागणी तसा पुरवठा, त्या प्रकारचं काम इथे आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला विशाल दादा दंडवे आणि त्याच्या मित्रमंडळाकडून पाहायला मिळते. ऑफ द टुर्नामेंट श्रीपाद दादा पटवेकर, शहर उपाध्यक्ष बाजोबा भोकर यांच्याकडून देखील 7,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना चालू होतोय. मैदानाच्या आतमध्ये इम्रान खान संघाचा कर्णधार, संघनायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान खान, स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख आणि गोलंदाजी मार्कवर एक आगळा वेगळा म्हणजे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन भरपूर असला गोलंदाज प्रदीप माळवे. पहिला चेंडू रिवर्स आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार, येतोय वन बॉन्स इन टू द पॅन, सीमा पार. विनोद सर कोचिंग क्लासेस चौकार. पहिल्या चेंडूवरती ते सुरुवात झाली आहे. अभी तो चौका आया है, छक्का अभी बाकी है. हा गाज देखा आपने, अंजाम अभी बाकी है. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती रिवर्स फटका इम्रान खानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका, एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ शॉट बाय इम्रान खान. आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडले सीमा रेषा पार, येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणीत दणदणीत चौका. बॅक टू बॅक चौकार. इम्रान खान जिंतूर संघाची आन बान शान. इम्रान खान काय फलंदाजी करतोय. आणि जे बाउंड्री लाईनला जे पडदा लावला गेला आहे त्या पडद्याला भैया प्लीज वजन देऊ नका, त्याला सोडा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्याच्यावरती भार देऊ नका प्लीज. थोडंसं सहकार्य करा. आपलीच टुर्नामेंट आहे, आपली स्पर्धा आहे. आडव्या बॅटने व्हाट अ शॉट. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. संघाचा कर्णधार कॅप्टन इम्रान खान फलंदाजी करतोय सीनातान.
पुन्हा एकदा कलात्मक कलात्मक फटका क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट कडे अडवलं जाईल परंतु चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार येतोय कणकणी दणदणीत चौका. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा आलाय चौकार. म्हणजे 18 धावा पहिल्या 4 चेंडू होती ते बनवल्या गेलेत. पाठलाग मात्र सुरळीत करताना आपण पाहतोय इम्रान खान पहिल्या 4 चेंडूवरती 18 धावा धावपलकावरती बनवल्या गेलेत. सायली 11 जिंतूरचा संघ आपण पाहतोय जे ऑनलाईन सामना पाहणारे प्रेक्षक पहिला सामना आहे सकाळच्या 17चा सामना आहे आणि ऑनलाईन प्रेक्षक आपण बघू शकता तब्बल 10,000 प्रेक्षक हा सामना लाईव्ह पाहत आहेत. ही आहे बघा अचिव्हमेंट या स्पर्धेची. पुन्हा एकदा 4 चेंडूवरती 18 धावा धावपलकावरती बनवल्या गेलेत. चांगला पाठलाग येते जे धावसंख्या 102 धावाचा पाठलाग करत असताना संघ आपण पाहतोय सायली 11 जिंतूरचा संघ आणि पहिल्या 4 चेंडूवरती 18 धावा इथे धावपलकावरती बनवल्या गेल्यात. प्रदीप माळवे थोडंसं कानमंत्र दिला गेलाय संघाच्या वरिष्ठ खेळाडूकडून. पुन्हा एकदा धावतोय प्रदीप माळवे. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक खेळला गेलाय. चेंडू जातोय परंतु आहे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि उत्तम फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव एका धावाच्या सायाच्या नंतर धावसंख्या वाढली जाते 19 धावा. परंतु अजूनही सांगू इच्छितो की सामना कधी बदलेल काही सांगता येत नाही. सामन्याचं चित्र कधी बदलेल काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा फटका फटका मिस टाइम परंतु झेल झेल पाहू शकता भाऊ. झेल इथे मात्र पुन्हा एकदा फुलातून झेल पाहायला मिळालाय आणि संघाला लागलाय शाहिद देशमुखच्या रूपामध्ये पहिला हादरा. चला पारितोषिक वाढले गेले प्रेक्षकांसाठी पारितोषिक वाढले गेले. विनोद सर कोचिंग क्लासेस 200 रुपयाचं पारितोषिक आणि त्यानंतर तुळसाई कृषी सेवा केंद्र विशाल राठोडे यांच्याकडून 200 म्हणजे एकूण 400 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने झेल घेतला गेलाय त्याच्यासाठी माधव श्रीखंडे विनोद सर कोचिंग क्लासेसचे ओनर मालक त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या झेलसाठी आलंय. धन्यवाद धन्यवाद श्रीखंडे सर. गोलंदाजी मार्कवर आलिम नॉन स्ट्रायकर एंडला आतिफला पाहतोय संघाचा आयकॉन खेळाडू. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळालाय. संघ वापसी करेल काय? ज्या प्रकारे विकेट मिळालाय मनोबल देखील वाढलेलं असणार. आपण पाहतोय संघातील वरिष्ठ खेळाडू आयकॉन वैभव जाधव देखील कानमंत्र देताना. आणि यानंतर होणार आहे सामना मागच्या वर्षीचा गत चॅम्पियन कारंजा 11 उदगीर वर्सेस मुंडे वॉरियर्स. मुंडे वॉरियर्स हा संघ पाहायला गेलं तर एकजूट त्या संघामधली एकजूट त्यांना संघाच्या सेमी फायनल पर्यंत या स्पर्धेच्या सेमी फायनल पर्यंत आणून पोहोचली आहे. ते जे तगडं आव्हान आहे मोठं ते आव्हान पार करतील का?
कारण किनवटचा संघ देखील पाहायला गेले तर खूप जोमाने मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय. त्यामुळे उदगीर संघाच्या समोर एक आव्हान असणार आहे, ते मुंडे वॉरियर संघाचं. एक उदगीर एक परिसरातील मोठा संघ आणि किनवट देखील एक मोठा संघ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दरम्यान हाय व्होल्टेज मुकाबला या सामन्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतो या सामन्याचं चित्रीकरण ड्रोनच्या साहाय्याने देखील केलं जाते. ड्रोन देखील उपलब्ध मैदानावरती दिसतोय. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळे. आतिफने चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. पहिल्या षटकात 4 चेंडूवरती 18 धावा होत्या. 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर मात्र संघाला लागला शाहिद देशमुखच्या रूपात पहिला हादरा. याही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला गेला आलिमकडून. वैभव आहे तिथे चेंडूला अडवतील आणि पुन्हा एकदा पाहतोय 1 धाव. 102 धावाचा पाठला करत असताना पहिल्या 4 चेंडूवरती 18 धावा होत्या. परंतु पुन्हा शिवांश इलेव्हन पैठणचा संघ वापसी करतो की काय, त्या प्रकारचं चित्र मैदानात दिसलं जात आहे. कारण हा सामना मोठा आहे. हा सामना मोठा म्हणण्यापेक्षा ही स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेमधला सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. रिवर्स आलाय इम्रानच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस खणखणीत दणदणीत चौकार. दोन षटकात 25 धावा होत्या पैठण संघाच्या. इथं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 1.5 षटकात 25 धावा आहेत. पुन्हा एकदा तेज तर्रार बाउन्सर चेंडू आणि याबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती नंतर देखील सायली इलेव्हन जिंतूर संघाच्या धावा आहेत. धावफलकावरती 1 गडी बाद 25 धावा. डीजे मॅन फ्रॉम संभाजीनगर आयकॉन खेळाडू आतिफ. आतिफ आणि प्रदीप माळवे हे देखील आपसामध्ये बरेच सामने खेळलेले आहेत. म्हणजे एकमेकांसोबतचा खेळलेला अनुभव इथे आता प्रदर्शित केला जाईल. आपण मंचावरती बघू शकता जे मान्यवर आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत. ड्रोनच्या साहाय्याने या स्पर्धेचं चित्रीकरण देखील केलं जाते. लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका मिस टाइम झालाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय आमच्या आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. प्रदीप गायकवाड यांच्याकडून पारितोषिक आहे.
चांगला चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा थोडस पलटी देणारा चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत चौकार. यांच्याकडून प्रदीप माळवेसाठी या षटकामध्ये जर 2 विकेट घेतल्या तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे प्रदीप गायकवाड यांच्याकडून प्रदीप माळवेसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर फटका, परंतु यावेळेस आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, माफ करा डीप मिड विकेटला डावखुऱ्याचा फलंदाज होता. एक धाव तिथे पाहायला मिळते. काही वेळातच या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण डान्सिंग पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सोन्या बापू भोसले देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं देखील मैदानावरती आगमन होणार आहे. आणि त्यानंतर भोकर विधानसभा परिक्षेत्रातील दमदार आमदार श्रीजयाताई यांचं देखील मैदानावरती आगमन होणार आहे. परंतु प्रदीप माळवेचा एक सुंदर चेंडू, ब्लॉक होल चेंडू, चांगली गोलंदाजी. नाजिम शेख सर, सांगायचं झालं गेलं तर सामना अजून कोणत्या संघाकडे आहे सांगता येणार नाहीये, कारण ज्या प्रकारे सामना होतोय, कारण जी धावसंख्या पैठण संघाची होती तीच धावसंख्या इथे आपल्याला जिंतूर संघाची पाहायला मिळते. त्यामुळे सामना इथे मात्र एकतर्फी होत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आडव्या बॅटने इम्रानच्या बॅटने आलाय तो मोठा फटका आणि चेंडूला पाडवले शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर षटकार. समोर उभे असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बसून घ्या, बसून घ्या भाऊ, सर्वजण बसून घ्या, थोडंसं मान ठेवा, आपल्यासाठी स्पर्धा आहे भाऊ, प्लीज सर्वांना विनंती आहे, सर्वांना. थँक्यू दादा, तुम्ही शब्दाचा मान ठेवतायत. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. दादा तुम्ही शब्दाचा मान ठेवतायत, धन्यवाद. थोडंसं सहकार्य असू द्या, कारण डीजे वाल्याला दिसतच नाहीये कधी चौकार कधी षटकार जातोय. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय, सर्वांनी तिथे बसून घ्यायचंय. जागा नसेल तर इकडे या मंचावरती सोप्यावरती बसा, पण तिथून उठा. नक्कीच विशाल दादा, जर पाहायला गेलं तरी स्पर्धा ज्या प्रकारे तुम्ही आयोजित केली गेली आहे, खरंच ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर आपण मैदानावरती पाहतोय सर, जागा नाहीये बसायला. मैदानाच्या चारही बाजूनं बघा, म्हणजे एका दिशेने नाही, चारही बाजूनं बघा, सर्व दिशेमध्ये मैदानाच्या चारही बाजूने खचाखच भरलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. ते मागले मला थोडंसं त्यांच्यासाठी सांगावंसं वाटते, भाऊ बॅनर फाडू नका, तुम्ही बॅनर फाडून बघू नका, इकडे बाजूला बघा, ते कॅमेऱ्यात दिसताय तुम्ही, ते बॅनर फाडू नका ना दादा. किप्परच्या पाठीमागचं जे बॅनर आहे आमदार चषकाचं, तुम्ही कॅमेऱ्यातून दिसताय तुम्ही कोण कोण आहात ते, थोडंसं बाजूला भया, बॅनर फाडू नका. आता बसले तर बसा, परंतु बॅनर फाडू नका आता याच्यानंतर. पळू नका, काय होत नाही, पण आता फाडू नका. यावेळेस फटका मोठा आलाय, मोठा, बिग 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 हिट, येतोय जगदंबा हार्डवेअर खणखणी दणदणीत षटकार. आयकॉन खेळाडू आतिफ आहे. आतिफकडे जर पाहिलं गेलं तर मोठा फलंदाज आहे आतिफ. मागच्या सामन्यात त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता, परंतु गोलंदाजी मार्कवर आलिम पुन्हा एकदा तयार होतो. क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळं इथं आहे, कारण एका पाठीमाट 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
परंतु सामना अजून संपलेला नाहीये. सामना रंग बदलतोय. एकदा एके वेळी पाहायला गेलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू, फटका देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. अडवलं गेलंय, चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी 2 धावा देखील इथं पूर्ण करताना आपण पाहतोय. 2 धावाच्या सहाय्याने 48 धावा, 14 षटक प्रगती पथावर आहे. पाहिलं गेलं तर 48 चेंडू 102 धावा काढायच्या आहेत. मुन्ना शेख जिंतूर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 1001 रुपये जमा केलेत. परंतु यावेळेस जमिनीशी लगत फटका खेळला गेलाय. आहे क्षेत्ररक्षक तिथे, मिळते ती केवळ 1 धाव. प्रेक्षक हो, थोडस तिथं साईड जागा द्यायची आहे, कारण सोन्या बापू भोसले यांची गाडी तिथे येत आहेत. बरं, त्यांना थोडस रस्ता द्या तिथं. पुष्पा नाम सुन के या दरम्यान पुन्हा एकदा कलात्मक फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु केवळ पाहतच राहील आणि चेंडू मात्र जातोय. 1 बॉन्स इनटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौका. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले. परंतु इम्रान खान मात्र कप्तान सीनातान फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हे बघू शकता, या वेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा जगदंबा हार्डवेअर खणखणी दणदणी षटकार. वरती जर षटकार आला तर मुन्ना शेख मॅन फ्रॉम जिंतूर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा केलंय. आणि आता पारितोषिकासाठी विनंती आहे, जमा करतील तेव्हाच ते सांगितलं जाईल. हेलिकॉप्टर शॉट, फटका खेळला गेलाय. सूरज आहे तिथे. एकच धाव पाहायला मिळते. आलिमचं हे षटक थोडस मागडं ठरलंय. निर्धारित 4 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चला, सोन्या बापू भोसले महाराष्ट्र सुप्रसिद्ध पंच, डान्सिंग पंच म्हणून ज्यांची ओळख आहे, पूर्ण भारतभर त्यांच्या नावाचा गाजावाजा गाजला जातो, ते डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. सोन्या बापू भोसले, बापू इकडे या. सोन्या बापू भोसले यांना मंचावर या, थोडं मंचावरती या. कॅमेरा देखील इथे आहे. 1 मिनिट अनिल दा. सोन्या बापू भोसले यांना मंचावरती थोडं 5 मिनिटं. सोन्या बापू भोसले महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाचा वाजा गाजा आहे, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध डान्सिंग पंच म्हणून ज्यांची ओळख आहे, सोन्या बापू भोसले हे देखील मैदानावरती आले गेलेत. यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने ते छोटेखानी स्वागत केलं जाते. आकिब सर, 1च मिनिट, आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्याच्यामुळे सोन्या बापू भोसले यांची एंट्री देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले. डीजे
ए भैया व्हाईट शर्टवाला भैया तुला वेगळं सांगायला लागायला काय ते तुझ्या समोरचं ते सांगितलं एकदा सांगितलं कळत नाही अरे कुठूनही सांगू दे तुला तुलाच म्हणतोय जरा बाजूला हो की भाऊ आणखी ए भैया बाजूला हो की तिकडे जा की भैया सगळेजण पुन्हा एकदा फटका खेळाय इम्रान परंतु फसलाय फटका फसलाय भावा डीजे वेलकम टू द भोकर मनोहर पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट मिळालाय मनोहरने मोठा खेळाडू इम्रान खानला बाद केले सामन्यामध्ये रंगत कायम येते नवीन फलंदाज इम्रान खान बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनायत देशमुख यांना आपण पाहतोय 23-42 23 चेंडू 42 धावा सामना रंग बदलतोय भावा ओहो तेसर रन हे बघू शकता स्लोअर वन डीप होणारा फुलटा चेंडू इथे मात्र मनोहर म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाने शिवांश 11 हे बघू जरा लक्ष असू द्या त्या अंपायरकडे लेग बाईज स्वरूपातील धाव आहे असं पंचाने सांगितलंय हे पाहू शकता गोलंदाजी करणाऱ्या संघाने शिवांश 11 संघाने आपला मेन गोलंदाज शिल्लक ठेवला गेला होता 2 चेंडू शिवांश 11 संघाने मनोहर गव्हाणेचे षटक शिल्लक ठेवलेत पुन्हा एकदा धावतोय मनोहर आणि स्ट्रायकर एंडला असेल तो आयकॉन खेळाडू संभाजीनगर सर 2च झालेत असं म्हणायचं मला तुम्ही तर 3 म्हणतायत एक डॉट आहे का अंपायर ओ स्कोरर आकाश बॉल किती झालेत तीन बॉल फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाडायला बिग हिट षटकार विनोद भाऊ कसं वाटला सोन्या बाबू आमचे विनोद भाऊ होते ते सोन्या बापू वा स्वागत केले मुदखेडचे आमचे विनोद भाऊ चव्हाण स्वागत केले सोन्या बापूने परंतु इथे मात्र आतिफने मनोहरचं स्वागत केलंय षटकाराने आतिफ एक आयकॉन खेळाडू संघामध्ये दाखल झालाय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती परंतु पुढच्या चेंडूवरती षटकार आतिफच्या बॅट मधून पाहायला मिळालाय मनोहर वापसी करेल का किंवा आतिफ फटका मारेल मिस हिट फटका बिग हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न परंतु प्ले अँड मिस इथे मात्र आतिफ आपल्याला पाहायला मिळत आहेत आता 2 फलंदाज एकमेकांशी चर्चा करताना आपण पाहतोय कारण सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय
19 चेंडू 35 धावा. काय सामना रंगतोय, रंगतदार मुकाबला पुन्हा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कलाईच्या साने क्षेत्ररक्षण बघू शकता. अडवलं गेलंय चेंडूला आणि मिळते ती केवळ एकच धाव. याबरोबर षटकाची समाप्ती निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 2 गडी बाद 68 धावा. डीजे 2 गडी बाद झालेत. 68 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेशरचा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षक आवडला असेल, सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या मनापासून होऊन जाऊन द्या. टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजे. धन्यवाद भाऊ. टाळ्या वाजल्या जात आहेत कारण आता 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते 34 धावा. चला, मुन्ना शेख मॅन फ्रॉम जिंतूर यांच्याकडून पारितोषिक आले प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं. प्रत्येक षटकाराला षटकार आणि बॅक टू बॅक 2 जर मारले तर 1000 रुपयाचं. बॉलर कोण, कुणाल आहे का? कुणाल गोलंदाजी मार्कवर. निर्णायक क्षणी इथे मात्र संघाच्या कर्णधाराने गोलंदाजीची धुरा कुणालवरती दिली आहे. कुणाल काय करतील, महत्वाचा सामना आहे आणि स्ट्रायकरला आतिफ. अजून पारितोषिक आहे. आकाश भाऊ श्रीसागर सोशल मीडिया अध्यक्ष भाजपा भोकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला अजून 100 रुपये, म्हणजे षटकाराला 200 रुपये. पैसे जमा आलेत बरं. चला, बॉलर तयार व्हायचंय कुणाल आणि समोर आहे तो आतिफ. फटका डीजे. चेंडूवरती ते बिग हिट आलाय. आतिफच्या बॅट मधून मोठा फटकार आलाय. षटकार. आयकॉन खेळाडू आहे आणि काय आयकॉन आहे ते दाखवलंय. मागच्या सामन्यातही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता आतिफने आणि याही सामन्यात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी आतिफची. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 34 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. आता 11-28. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि स्ट्रायकर एंडला आयकॉन. या चेंडूवरती षटकार आला तर मुन्ना शेख यांच्याकडून 1001 74 धावा. आता काढायचे आहेत 17 चेंडू 28 धावा. हो सॉरी होत राहते, माणूस आहे. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो या मानाच्या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो मात्र त्याला दुर्भाग्यपूर्णरित्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. 16-28. पुन्हा एकदा ब्लॉकहोल हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक पर्यंत चेंडू गेलेला नाहीये. परंतु मला वाटतं आडे दादा आता विकेट महत्वाचं आहेत. चेंडूवरती जाणं महत्वाचं आहे. ते मात्र इनायत देशमुखने जर 3 बॉलला 3 षटकार मारले तर मुन्ना शेख यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पैसे जमा केलेत आमच्याकडे. पुन्हा एकदा कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आल्याच्या नंतर देखील पुढच्या 2 चेंडूवरती केवळ एकच धाव पाहायला मिळते. कुणाल धावतोय इनायत देशमुख साठी. कोणत्या टप्प्याचा चेंडू, वैभव, ओ माय गॉड, कॅच ऑफ द टुर्नामेंट. वैभव जागेवरती थांबा.
अप्रतिम झेल म्हणावा लागेल. ज्याला नांदगावचा बाहुबली म्हणलं जातं, वैभवच्या द्वारे ते झेल घेतला गेलाय. चेंडू 100% सीमा पार जाणारा होता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे वैभवकडून पाहायला मिळालाय. आणि ज्ञानेश्वर धोंडगे यांच्याकडून या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र आकाश भाऊ श्रीसागर यांच्याकडून पारितोषिक आहे. जर ह्या धावा डिपेंड केल्या पैठण संघाने तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. प्रेक्षक वर्ग मागवा, पैसा आहे सोन्या बापू. उगा नवा माय भोकर आहे भोकर. या झेलसाठी विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोईन बादशाह डीजे. जे षटकार आलाय विकेट गेल्याच्या नंतर मोईन बादशाह ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वात जलद अर्धशतक बनवलंय 11 चेंडू मध्ये, त्या मोईनच्या बॅट मधून षटकार आलाय. कुणाल गोलंदाजी मार्क वर धावतोय. ओ माय गॉड, काय चेंडू टाकलाय. सरप्राईज बाउन्सर इथे पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 3 गडी बाद 81 धावा. आडे दादा पुन्हा एकदा 12 चेंडू 21 धावा. 12-21 काय सामना आहे, काय सामना रंगतोय. मेरी तो एक मेरी रंगत अजून काय माय भाऊ. आमदार चषक 2026 आणि या स्पर्धेतला पहिला सेमीफायनल. व्हॉट अ मॅच. बेल्ट बांधून ठेवा. यानंतर या स्पर्धेतला आणखी एक मोठा सामना कारंजा 11 उदगीर वर्सेस मुंडे वॉरियर्स किनवट या 2 संघादरम्यान पुन्हा दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर 7वं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा संघातील फ्रंट लाईन गोलंदाज, अनुभवी गोलंदाज मनोहर गव्हाणेच्या हातामध्ये संघाच्या कर्णधाराने चेंडू दिला गेलाय. नाजिम शेख सर यांचा उदगीरचा संघ आणि बालाजी मुंडे सर यांचा किनवटचा संघ. बघूया कोणता संघ बाजी मारेल. 12 चेंडू 21 धावा. या सामन्याकडे लक्ष द्या भावा. 12-21 आहे. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. रंगतदार पैसा वसूल, परंतु समोर अजूनही आहे तो आयकॉन आतिफ. गोलंदाजी मार्कवर मनोहर चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये अडचण. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. पुन्हा धावतोय मनोहर. पैसा वसूल मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. कुठच्या टप्प्याचा चेंडू होता. संधी भरपूर होती आणि संधीचा सोनं केलंय. चेंडूला पडलंय डीजे. दिसत नाहीये इकडचे, त्यांना दिसतच नाहीये काय चालू आहे मैदानात. पुन्हा एकदा मनोहर धावतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. इक्वेशन पुन्हा बदललं जातंय. 12-21 असं होतं ते आता 11-17 असं झालंय. चौकार आलाय. 11-17. पुन्हा एकदा मनोहर धावतोय. दूरवरती टाकला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये चौका.
घेऊ. दोन चेंडूवरती दोन बॅक टू बॅक चौकार आतिफच्या बॅट मधून आलेत. मनोहर काय करेल. पुढच्या चेंडूवरती आतिफ तयार होतोय मनोहर साठी. स्लोअर वन फटका मिस टाइम झाला होता डीजे. तीन चेंडूवरती तीन चौकार आले. फटका देखील मिस टाइम झाला होता परंतु कॅरी झालेला नाही. क्षेत्ररक्षकापर्यंत येतोय तो चौकार. पुन्हा एकदा मनोहर. हो चांगला चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या सामन्यामध्ये आता पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी अद्याप मनोहर करतोय. दोन चौकार गेले होते ते मिसिट होते. एक वाईडिस थर्ड मॅनला गेलेला चौकार असेल किंवा एक डीप स्क्वेअर लेगला गेलेला चौकार असेल ते मिसिटचे चौकार होते. दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज आहेत मोईन बादशाह आणि त्यानंतर आपण नॉन स्ट्रायकरला आतिफला पाहतोय. ओहो पुन्हा डॉट आलाय. याचा अर्थ असा होतोय की आता 6 चेंडूंनी पुन्हा एकदा ज्या प्रकारे भोकरचा सामना झाला होता शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला 6 चेंडू आणि 8 धावा. प्रशांत आडे 6 चेंडू 8 धावा तुम्ही डिफेंड केल्या नव्हत्या. शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. शिवांश शेलेवन डिफेंड करेल का. ते कॅच साठी पारितोषिक ज्यांनी दिलंय त्यांना विनंती करतो पैसे देखील द्यायचे आहेत. ज्यांनी कॅच साठी पारितोषिक दिलं गेलं होतं. झेलसाठी ज्यांचं पारितोषिक आहे. सहा चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि स्ट्रायकर एंडला आतिफ. 6-8. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. बघूया धावा किती मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते ती केवळ 1 धाव. 1 धाव. टाळ्या वाजल्या जात आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून देखील टाळ्या वाजल्या जात आहेत. प्रोत्साहन वाढवलं जात आहे. 5-7 व 5 चेंडू 7 धावा. समोर मोईन सय्यद मोईन आणि गोलंदाजी मार्कवर कुणाल. 5-7. हो फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. डीजे आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. फील्ड प्लेसमेंट पाहिलं मोईनने आणि चेंडूला पाडवले. सीमा पार येतोय चौकार. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. चला दोन्ही संघ तयार राहायचे. यानंतर होणारा दुसरा मोठा सामना. फटका फसलाय का.
फसला होता परंतु झेल झालेला नाहीये. एक धाव तिथे पूर्ण. दुसरी धाव घेताना पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झालाय, गडी बाद होतोय. एक धाव तिथे कंप्लीट केली आहे परंतु नॉन स्ट्रायकर एंडचा गडी बाद झाला. साठी एक चांगलं काम की स्ट्रायकर एंडला त्यांचे जम धरून खेळत असला फलंदाज अजूनही आहे. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. 3 मध्ये 2. या अगोदर जर पाहायला गेलं तर विकेट किपरने तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला होता. मिड विकेटला आपण जर पाहिलं गेलं तर शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू त्याला काढून तिथे लावलं गेलं होतं. बघूया आता चेंडू कशा प्रकारे टाकेल, कारण पाहिलं गेलं तर चारही बाजूकडे फटके मारण्याचे काबिलियत असलेला हा फलंदाज आहे. कारण त्याचे स्क्वेअर कट देखील आपण चांगले पाहिलेत. ऑन साईडच्या दिशेमध्ये चांगला खेळतो, त्यामुळं कोणता चेंडू टाकेल आणि कोणता फटका मारेल हे युद्ध आता पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर खून आला आणि समोर असेल तो आतिफ. कट शॉट, तेच सांगितलं होतं की कट शॉट देखील याचा सुंदर आहे. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हे बघू शकता सूरजचा आपलातून गॅदर तिथे गडी बाद होतोय नॉन स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू 1 धावा. विनंती आहे की आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. वेणू कुंडलवार सर ज्यांनी आम्हाला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक दिले. तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. 2 चेंडू 1 धावा. समोर आतिफ आहे, नवीन फलंदाज सोहेल जिंतूरकर नॉन स्ट्रायकर एंडला. 2-1 2-1 1 धाव. विशाल भाऊ, या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल, सिंगल धाव पाहायला मिळेल का विकेट? चला, या चेंडूवरती जर विकेट आला तर आकाश क्षीरसागर तालुका अध्यक्ष सोशल मीडिया भाजपा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. या चेंडूवरती विकेट जर मिळवला गेला तर. दोन एक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आपण पाहू शकता एक धाव वाचवण्यासाठी ते फिल्डिंग प्रोटेक्शन ज्या प्रकारे लावले गेले. आडे दादा देखील बघत असतील ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं गेले. फटका हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. शॉर्ट बॉल टाकलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार, येतोय चौकार.